राकट देशा कणखर देशा असं महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं. महाराष्ट्राच्या भूगोलात अनेक गडकिल्ल्यांचा समावेश आहे. कदमवाडी इथल्या सदिच्छा तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा दिवाळीच्या निमित्तानं कळसुबाई शिखर रांगेतील अतिशय दुर्गम अशा विश्रामगडाच्या प्रतिकृतीची उभारणी केली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी कदमवाडी परिसरात चांगलीच गर्दी होतीये. किल्ले विश्रामगड, ज्याला पट्टा किल्ला असंही म्हणतात, त्याची प्रतिकृती कोल्हापुरातील कदमवाडीमध्ये उभी करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्तानं कोल्हापुरात असे काही सुबक आणि देखणे किल्ले साकारले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून कदमवाडीतील सदिच्छा तरुण मंडळाच्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी राजगड, तोरणा, पुरंदर, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड, पन्हाळगड यासारख्या विविध गडांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. यंदा मंडळाच्या अनुप तोरसकर, समर्थ शहापुरे, श्रीनिकेतन मुडदुंगे, रोहित कोदले, केदार कुंभार, रोहित शहापुरे, पवन शहापुरे, सौरभ तोरसकर, आदित्य सुतार, तेजस बोडेकर, श्रीवर्धन मुडदुंगे यांच्यासह अन्य मुलांनी 8 दिवस परिश्रम घेऊन विश्रामगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. त्यासाठी सुमारे 2 ट्रॉली दगड आणि 2 ट्रॉली मातीचा वापर करण्यात आलाय. या किल्ल्यावर विविध वास्तू, मंदिरं, तलाव, शेती याची वास्तवानुसार जशीच्या तशी रचना आणि मांडणी केली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर कळसुबाई पर्वतरांगेत असलेला विश्रामगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून 1392 मीटर म्हणजेच 4566 फूट उंचीवर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर वास्तव्य केलं होतं, त्यामुळे या किल्ल्याला विशेष